जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यात वाडी प्रकल्पांतर्गत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नातून 10 गावातील 17 बचत गटांना माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेळी वाटप। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नातून वाडी प्रकल्प नंदुरबार अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील नटावदसह 10 गावांमध्ये विविध सहाय्य देऊन विकास कार्यक्रम राबविणे सुरू आहे। खासदार असताना डॉक्टर हिना गावित यांनी केंद्र सरकारकडून ही विशेष योजना येथे लागू केली होती। त्याचाच एक भाग म्हणून नटावद येथील आदिवासी शेतकरी बांधवांना माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते 17 बचत गटांना शेळी वाटप करण्यात आले। नाबार्डच्या सहयोगाने राबविण्यात आलेल्या सांसद संकुल परियोजना अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम व वाडी प्रकल्प नंदुरबार अंतर्गत हा फळबाग लागवड प्रशिक्षण आणि शेळ्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला। माजी खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर कुमुदिनी गावित यांची प्रमुख उपस्थिती होती। सरपंच अर्चना गावित, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश गावित, युवा मित्र सुनील चव्हाण, उमेदच्या मनीषा पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी 17 बचत गटांना प्रत्येकी एक बोकड व 4 शेळ्या वाटप करण्यात आल्या। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी भाषणातून अधिक माहिती देताना सांगितले की वाडी प्रकल्प अंतर्गत 10 गाव दत्तक घेऊन त्यांचा विविध अंगाने विकास घडावा यासाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणे सुरू आहे। शेतीपूरक व्यवसाय देणे, शेतीला आणि घराला पुरेसे पाणी मिळेल अशी व्यवस्था करून देणे, गावांमधील रस्ते आणि तत्सम सुविधा करून देणे, त्याचबरोबर या दत्तक गावातील मागास घटकांचा आर्थिक विकास घडावा हा दृष्टिकोन ठेवून कार्यक्रम राबविले जात आहेत। नटावद येथील 120 शेतकऱ्यांपैकी 40 शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाणी योजना करून देण्यात आली। 17 बचत गटांमधील सदस्यांना आर्थिक विकास करून देणारे लाभ दिले जात आहेत। शेतीपूरक व्यवसाय मिळावा म्हणून आता शेळी वाटप करण्यात आले आहे। आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठेवून वेळोवेळी लाभ घेतला तर प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळू शकतो असेही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली। पेवर ब्लॉक बसवणे, गाव रस्ता बनवणे, गावातील पाणी व्यवस्था सुरळीत ठेवणे अशा सर्व विकास कामांना चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी पुरेसा निधी देण्यात आलेला आहे असेही डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या। तर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रमुख भाषणात सांगितले की कामगार, मजूर, शेतकरी यांच्यासह सर्व दुर्लक्षित घटकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाने भरपूर योजना दिलेल्या आहेत। त्या योजना आणि कार्यक्रम गावागावापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक काम आम्ही आजपर्यंत केले। प्रत्येक गावातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचे आमचे हे कार्य यापुढेही चालू राहील। वाटप करण्यात आलेल्या शेळ्यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय वाढीस लावता येईल, त्याचबरोबर बकऱ्यांची लेंडी मूत्र याला सुद्धा औषध व्यवसायात महत्त्व प्राप्त झाले असल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। वेगवेगळ्या योजना तिया भागों में, तिया गाँव में, तिया परिसरा में लावूलो सुरू केरुलो आणि लोको दर वर्षी उत्पन्न वाढवेना जोजे एंडो एक मॉडेल तयार केरुला उद्देशा से केंद्र सरकार ही संकल्पना खास आदिवासी भागों में केरा खातूर तिया ही ठरव्यो आणि प्रत्येक तिया तिया भागो खासदार आखीने माने 10 गाँव निवड केरा खातूर मान भी आख्यो। तो मायो है की विचार के यो आपो नटावा देन आही पाहिरे है की 10 गावे आई निवड क्यों या में मुख्य उद्देश्य है कि है का तुमा जहाँ गाँव निवडवी तहाँ गाँव में कोते लोके रहते हैं, तिया दर वर्षी कोतो उत्पन्न वे है, शेतकरी कोते हाय, कोते हेंडे हाय जिया पे स्वतः खेती ना हा म्हणजे भूमिहीन हाय, तरे हेंडा ने आपोने काय मदत केता आवश्यक है। हाती ते सरकारी योजना वेरी किंवा हाती CSR अलग अलग कंपनी मेन्यो CSR माध्यमा से आपो बाठा लोकों ने या ठिकाणी निधी उपलब्ध की देऊलोन वेगवेगळ्या योजना तुमने देऊलो। आम्ही जे की आधी शेळी वाटप केली या मागचो उद्देश है की हाय नंतर पोंगो आणि रस्ता वच में जे खड्डा था ते भी पेवर ब्लॉक बोहावी देगा म्हणजे स्वच्छ गावे या ठिकाणी देखान जो जे आखीने तरे ते आख्या गोष्टी आहे ते योजना में लिहिलेले आहे। आम्ही तुमने हे या ठिकाणी जे बोकड्या देणारे आहे तरे तुम्हा जे जे तुम्हा रिक्वायरमेंट आहे म्हणजे जी जी तुम्हा गरज आहे आम्ही तुमू आखते वेरी कामू बोकड्या पालू गावड्या नाही पालची एकी काही वेरी तरे तेकी म्हणजे जो जेकी पाली शके तियाले त्या पद्धती आहे काका काय आहे का जर तुमने बोकड्या जोस्त्या वेरी
आणि तुमने जर गावडे पाला दी दे तर तुम्हा काय विचार किया अरे म्हणता बोकड्या जोसल्या गावड्या नाही जोसल्या एकी विजा आहे तरी तिया खातुरे तुमने जिया आवड आहे तुम जो केरवला आहे तुमने तरी तो तुमने या ठिकाणी उपलब्ध की देऊला आखीने हिना ताई संकल्प मेन्यो ये आपू या ठिकाणी ये आख्या योजना ली आलेले आहे केता आजूबाजूले भाजीपालो वेरी काय वेरी थोडंफार जागो वेरी शेवगा या चालवे लागवी दे केंडा केंडा भाजी आपो के तो त्या फायदो कोलो मूलो उपे छोड़वी देवलो पोंगा पे तेना में केरलो त्या भी थोडाफार फायदो तुमान भाजे खा मिलना होगा व्यवस्थित है तरे तो तुमा के जा तरे एक ने आम्ही पोरान हिकुला पैसा ना लागता काय ना लागता तुम्हा काय डोली तुम्हा दिवे ते बी चाले आश्रम शाळा काढ्या वसतिगृह काढे पोरान टाकी देवनो तुम्हा डोली देऊ न बोकडे सांभाळत्या ठीक आहे की नाही અને કામે કામ કરેલા વે તો કામ કરેલો એकीने ये मैं हिना ताई आख्यो या होगा आख्यो पीता आख्यो कि या दूध है ने या दूध है ये दूध है महत्व पने एपला लेंडिया है ना लेंडिया एपल्या लेंडी पाउडर बनावते हैं पाउडर काय काय बनवते हैं तुम्हाला ओत्या तुम्हा पेने बनवते हैं हाँ त्याले तुम्ही सामालित होऊ नो मूत्र भी सामालित होऊ नो અને आता आम्ही तुम्हाय होगा ये कि बोकड़ा खातोरे गोठो बनावा खातोर अर्ज केलो हाँ गोठो सरकार दे हाथी तो गोठा में आरकी थौजा बनावीने हाथी होगा एपला लेंडा भी गोळा केता आवी एपला मूत्र भी गोळा केता आवी आणि तो वेचू न त्या भी पैसा मिले तुम्हाने आणि हर की चारो मारो जरा बारीक मकड्या देखा त्या बोकडे अर्ध्या ते हर की तरबेज जोजे हाँ चारो मारो आम्ही खेल मिली तावा आज पाणी पोडी हा का